P10 न्यूज चॅनल आजची मुख्य बातमी गडचिरोली भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाभर बूथ स्तरावर आणि विविध ठिकाणी उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आले। आमदार मिलिंद नरोटे आणि जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा करण्यात आला। आज 6 एप्रिल 2026 रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा गडचिरोलीच्या वतीने गोविंदपूर येथील विलार्बन शेतकरी उत्पादन कंपनीच्या कार्यालयात किसान संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात भारत माता, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजनाने झाली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भाजपाचा ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर पार पडलेल्या किसान संवाद कार्यक्रमात केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली। मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी विलार्बन शेतकरी उत्पादन कंपनी गोविंदपूरचे संचालक श्री यशवंत कुळमेथे आणि श्री रमेशजी भोरसे यांची किसान आघाडीच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला आमदार माननीय मिलिंद नरोटे, गडचिरोली विधानसभा, अशोक नेते, माजी खासदार व राष्ट्रीय महामंत्री, आदिवासी मोर्चा, नामदेव ओसेंडी, माजी आमदार रमेश भुरसे, प्रदेश सचिव, किसान मोर्चा, अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष विलास भांडेकर, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा गडचिरोली, साईनाथ बुरांडे, जिल्हा महामंत्री, किसान मोर्चा, आकाश सातपुते, जिल्हा महामंत्री, युवा मोर्चा, यशवंत कुळमेथे, मधुकर भांडेकर, जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा, मोरेश्वर भांडेकर, तालुका महामंत्री, भाजपा, बंडू झाडे, जिल्हा महामंत्री, किसान मोर्चा यांच्यासह किशोर गटकोजवार, गुरुदास गेडाम, घनश्याम नेचलवार, राजू बुरांडे आणि अनेक शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। शेतकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। गडचिरोलीत भाजपाच्या 46व्या स्थापना दिवसानिमित्त किसान मोर्चाने गोविंदपूर येथे किसान संवाद कार्यक्रम आयोजित केला। आमदार मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले आणि केंद्र, राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली। 2 प्रमुख कार्यकर्त्यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। जिल्हाभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले।